नमस्कार, मी भारती. ऑथेंटिक यूट्यूब खानदेश चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटणाची काळ्या मसाल्याची उडदाची डाळ. ही डाळ भाकरीसोबत खायला खूप चवदार लागते आणि थंडीच्या दिवसामध्ये सकाळच्या वेळेला जेवणाला जर ही डाळ असली ना तर खूपच भारी जेवण होतं. त्यासाठी उडदाची डाळ घेतलेली 1 वाटी, तिला स्वच्छ धुवून घ्यायची. त्यामध्ये पाणी टाकायचं, मीठ आणि हळद टाकायची. कुकरचं झाकण बंद करायचं आणि गॅसवर कुकर ठेवून 2 शिट्या होऊ द्यायच्या. त्यानंतर गॅसवर तवा ठेवायचा. तव्यावर धने टाकायचे. धने भाजून घेतल्यानंतर हिरव्या मिरच्या भाजायच्या. हिरव्या मिरच्या भाजून घेतल्यानंतर तवा उतरून घ्यायचा आणि 2 कांदे घ्यायचे, त्यांना गॅसवर भाजायचे. गॅसवर कांदे भाजल्याने मसाल्याला कलर चांगला येतो, त्यामुळे मग कांदे गॅसवर भाजायचे. त्यानंतर डाळच्या 2 शिट्या झालेल्या आहेत. कुकर उतरून घ्यायचं आणि मिरच्या, धने, आलं, लसूण घेतलेलं आहे. थोड्या कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे. आता आपण पाणी टाकून मसाला बारीक करून घेऊ. बघा, अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे. त्यानंतर डाळ शिजली का बघून घ्यायचं, कुकरचं झाकण उघडून. ही डाळ लवकर शिजते, 2 शिट्यांमध्ये पण डाळ शिजून जाते. त्यानंतर गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची, जिरे टाकून घ्यायचे, कढीपत्ता टाकायचा आणि जे वाटलेलं वाटण आहे ते त्यामध्ये टाकून द्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हळद टाकायची. गरम मसाला टाकून घ्यायचा. धने आपण वाटणामध्ये घेतलेले, त्यामुळे मग धना पावडर टाकणार नाही. तुम्ही जर धने नाही घेतले तर मग धना पावडर टाकून घ्यायचं. त्यानंतर चांगली उकळी आली का त्यामध्ये डाळ टाकून घ्यायची. डाळ टाकल्यानंतर जर तुम्हाला थोडी घट्ट वाटत असली तर थोडं अजून पाणी टाकून घ्यायचं आणि 3 ते 4 मिनिट डाळला चांगली उकळी येऊ द्यायची. ही डाळ थोडी पातळ पण झाली तरी भाजी चवदार लागते. त्यानंतर आता भाजी झालेली आहे. त्यावर आता मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं. गॅस बंद करायचा. आता आपली भाजी तयार आहे. ही भाजी भाकरीसोबत खायला खूपच चवदार लागते. अशा प्रकारे तुम्ही पण ही भाजी करून बघा. बनवायला खूप सोपी आहे. आता आपण या भाजीसोबत भाकरी पण बनवून घेऊ. त्यासाठी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. पिठाचा उंडा मळून घ्यायचा. अशा प्रकारे उंडा मळून घेतला आणि भाकर थापून घ्यायची. ज्वारीच्या भाकरीचं पीठ आपल्याला थोडं जाडसरच दळायचं, म्हणजे भाकर चवदार लागते खायला. त्यानंतर गॅसवर तवा ठेवलेला आहे. तवा तापला का भाकर टाकून घ्यायची. त्यानंतर भाकरीवरून पाणी फिरवून घ्यायचं थोडं. त्यानंतर आता आपण भाकरी पलटून घेऊ. व्यवस्थित भाकरी एका बाजूने चांगली होऊ द्यायची. भाकरीला एक बाजू चांगली झाली तर मग दुसऱ्या बाजूने पोपडा लवकर येतो भाकरीला. त्यानंतर थोडं कमी गॅसवर शेकायची आधी, म्हणजे कडक होऊ द्यायची भाकरीला. जर जास्त गॅसवर शेकली तर आधीच भाकर जळून जाते. त्यानंतर मग गॅस वाढवायचा. बघा, आता भाकर फुगते. अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा भाकरी. या भाजीसोबत भाकर खूप चांगली लागते. ज्वारीची भाकर तर खूपच छान. त्यानंतर मग अशी गरम गरम भाकर घ्यायची, तिला मस्त मोडायची.
या भाजीची चव ना भाकरीसोबतच खूप चवदार लागते. त्यासाठी असा कालाच मोडून घ्यायचा आणि मस्त गरम गरम भाजी टाकायची त्यावर व्यवस्थित. आणि कांदा घ्यायचा तोंडी लावायला, लिंबू घ्यायचं, लिंबू भाजीवर पिळायचं आणि गरम गरम जेवण करायचं. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.